पीक विमा खरीप हंगाम 2025 अंतर्गत कालपासून अनेक शेतकऱ्यांना मेसेज यायला सुरुवात झाली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम देखील जमा होत आहे। आता नक्की कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे जमा होत आहेत आणि तुमचे देखील पैसे जमा होणार आहेत का? हे पैशांचे वितरण जे सुरू झालं आहे ते नक्की कुठलं आहे? कारण आपल्याला माहिती आहे की खरीप हंगाम 2025 अंतर्गत पीक विम्यामध्ये नांदेड जिल्ह्यासाठी जवळपास 913 कोटींचा पीक विमा मंजूर करण्यात आला होता, ज्यामध्ये जवळपास 64 लाखांहून अधिक शेतकरी यासाठी पात्र ठरतील आणि त्यांना ही पीक विम्याची रक्कम मिळेल असे देखील बोललं गेलं होतं। लातूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल, जालना असेल, सोलापूर असेल, बीड असेल, अशा अनेक जिल्ह्यांमध्ये आपण पाहिलं होतं की मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, परंतु शेतकऱ्यांना मदत मात्र जमा झाली नव्हती। अनेक शेतकऱ्यांचे क्लेम कॅल्क्युलेशन देखील दाखवत नव्हतं आणि अनेक ठिकाणी क्लेम कॅल्क्युलेशन झालं देखील नव्हतं, कारण यावेळी आपण पीक विमा नवीन फक्त आणि फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित यावेळीचा पीक विमा होता, ज्यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 32,000 रुपयापर्यंतची मदत आम्ही देऊ असे देखील कृषी विभाग असेल किंवा मुख्यमंत्री असेल किंवा इतरही मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडून बोललं गेलं होतं, परंतु वास्तविक पाहता अनेक शेतकऱ्यांना ही रक्कम जमा झाली नव्हती, ज्यामध्ये जानेवारी महिन्यापासून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून जवळपास 6 महिने या हप्त्याचा वाट पाहावी लागली होती। आता नक्की हे पैसे कोणत्या शेतकऱ्यांसाठी जमा होत आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना हे वितरण सुरू झालेले आहे, चला याबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचणार आहेत। शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाच्या बाबी म्हणजे लक्षात घ्या, मंजूर विमा असलेल्या शेतकऱ्यांनाच वितरण सुरू झालं आहे, म्हणजेच की तुमचं क्लेम कॅल्क्युलेशन रक्कम दाखवत असेल। आता यासाठी तुम्हाला काय करायचं, तुमची पॉलिसी जी आहे ती पॉलिसी चेक करायची आहे। PMFBYच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ती चेक करू शकता किंवा तुम्ही WhatsApp वरून देखील तुमच्या पीक विम्याच्या पॉलिसीचा स्टेटस काय आहे ते पाहू शकता। जर यामध्ये तुमचा पीक विमा रक्कम किंवा पीक विमा मंजूर झालेला असेल आणि त्या ठिकाणी लॉट क्रिएटेड बाय IC असा स्टेटस दाखवत असेल, आता लॉट क्रिएटेड बाय IC म्हणजे काय तर लक्षात घ्या, ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला आहे त्यांना वितरण करण्यासाठी पुढची स्टेप जी असते ती असते लॉट क्रिएशन। लॉट म्हणजे काय की या लॉट मध्ये आधी वितरण करा, या लॉट मध्ये 2 नंबरला करा, इकडे 3 नंबरला, 4 नंबरला, अशा पद्धतीने लॉट क्रिएट बँकेच्या द्वारे लॉट क्रिएट होतात आणि त्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यावरती DBTच्या माध्यमातून पैसे जमा होत असतात आणि अशा पद्धतीने या पीक विम्याची रक्कम जी आहे ती शेतकऱ्यांना जमा होते। आता ज्या शेतकऱ्यांना आपण पाहिलं की मागच्या वेळी किंवा जो पीक विमा मंजूर झाला होता, यामध्ये नांदेड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना रक्कम मंजूर झाली होती, परंतु त्यांच्या खात्यावरती प्रत्यक्षात पैसे जमा झालेले नव्हते। आणि आता ह्या नांदेड जिल्ह्यातील असेल किंवा ज्या जिल्ह्यातील तुम्ही असाल, मग तुमचा कोणताही जिल्हा असू द्या, बुलढाणा जिल्हा असू द्या, जालना असू द्या, परभणी असू द्या, ज्याही जिल्ह्यातून तुम्ही असाल, फक्त आणि फक्त तुम्ही काय करायचंय, स्वतः तुम्ही वेबसाईटवर जावा, तुमची पॉलिसी त्या ठिकाणी चेक करा, स्टेटस काय दाखवते ते चेक करा, त्यामध्ये जर लॉट क्रिएटेड बाय IC असेल तर तुमचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। येत्या 3-4 दिवसांमध्ये ही वितरण प्रक्रिया पार पडून या आठवड्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झालेला होता आणि ज्यांचे लॉट क्रिएशन पूर्ण झाले होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्यक्षात पीक विम्याची रक्कम जमा होत आहे आणि म्हणूनच ही शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर दिलासादायक बातमी असणार आहे, कारण अनेक शेतकरी या पीक विम्याबाबत विचारत होते की आमचे पैसे पीक विमा मंजूर होऊन देखील पैसे जमा होत नाहीत, पीक विमा मंजूर होऊन देखील पैसे जमा होत नाहीत। अशा शेतकऱ्यांना सोमवारपासून मंगळवारपासून मेसेज यायला सुरुवात झाली आहे आणि अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्यक्षात वितरण देखील झालेले आहे। तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा झाले आहेत का तर नक्की कमेंट करून सांगा, किंवा तुमच्या पॉलिसीचा स्टेटस काय सांगते ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। आता हे पैसे अचानक जमा व्हायला सुरुवात का झाली हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या, कारण जानेवारी महिन्यापासून शेतकरी वाट पाहत होते आणि मग आता जूनच्या एकदम तोंडावर या ठिकाणी शेतकऱ्यांना पैशांचे वितरण झालेत कसं काय तर लक्षात घ्या, आता 2026चा पीक विमा अनेक शेतकऱ्यांना काढायचा आहे। जर आता 2025 चे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत तर 2026ला शेतकरी पीक विमा काढतील का तर शेतकरी पीक विमा काढणार नाहीत आणि पीक विमा जर काढला नाही तर विमा कंपन्यांना हा खूप मोठा फटका असू शकतो। म्हणूनच विमा कंपन्यांनी काय केलं की शेतकऱ्यांना आता रक्कम द्यायला सुरुवात केली, जेणेकरून जेवढे जास्त रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे तेवढे जास्त शेतकरी पुन्हा एकदा आपला पीक विमा भरतील आणि जेणेकरून विमा कंपन्यांचा फायदा होईल। म्हणून विमा कंपन्यांच्या वतीने आता शेतकऱ्यांना हे धडाधड खटाखटपणे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा योजनेअंतर्गत
जी काही रक्कम मंजूर करण्यात आली होती ती रक्कम त्यांच्या खात्यावरती प्रत्यक्षात जमा देखील झालेली आहे। मग 30,000 असू द्या, 20 असू द्या, 25 असू द्या, जी काही तुमची रक्कम मंजूर झाली आहे ती रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता तुमचे अजून स्टेटस जर दाखवत असेल की क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, झिरो दाखवत असेल तरी देखील तुम्हाला पैसे येणार नाहीत। तुमची रक्कम दाखवणे आवश्यक आहे आणि त्यासोबत स्टेटसमध्ये लॉट क्रिएटेड बाय आयसी जर आलं असेल तर तुमचे पैसे 100% जमा होणार आहेत। त्यामुळे लवकरात लवकर जाऊन तुमचा पीक विम्याचा स्टेटस काय पाहतो ते नक्की चेक करा। हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।